नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे. गेल्या 10 वर्षापासून वधूवर सूचक केंद्र चालवत असून या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत 4000 मुलामुलींची लग्न जमली आहे. असेच अनुरूप जोडदार मिळण्यासाठी पार्थ वधूवर सूचक केंद्रात वेगवेगळ्या प्रकारची सर्व्हिस आहे. प्रथम सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये फोटो बायोडाटा दाखवून वेबसाईटवर त्यांची माहिती भरून दररोज व्हॉट्सअप ग्रुपद्वारे फोटो बायोडाटे दिले जातात. तसेच आम्ही स्टेटसला मुलामुलींचे फोटो बायोडाटे ठेवून ज्यांची नोंदणी नाही त्यांना मोफत बघता कसे येतील त्यासाठी सुद्धा सुविधा आहे. तसेच दर रविवारी आम्ही मोफत मेळाव्या घेऊन जास्तीत जास्त मुलं-मुली एकत्र करून अनुरूप जोडदार देण्याचा प्रयत्न करतो की जे नाव नोंदणी फी भरू शकत नाही किंवा आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्यांच्यासाठी मेळाव्याद्वारे त्यांनाही योग्य जोडीदार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि आता गेल्या 2 महिन्यापासून यूट्यूब चॅनलद्वारे सर्वांनाच मोफत सुविधा आहे. यूट्यूबद्वारे आपण जे व्हिडिओ बघतात आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जी आपल्याला प्रोफाईल योग्य वाटली ती आम्ही निःशुल्कपणे तुम्हाला व्हॉट्सअपवर त्या व्हिडिओद्वारे जी माहिती दिली जाते त्याचा फोटो बायोडाटा व्हॉट्सअपला पाठवून त्यांचं जमण्यासाठी प्रयत्न आपण करत असतो. सर्वांना ज्याची त्याच्या परिस्थितीनुसार ज्याची त्याच्या योग्यतेनुसार स्थळ मिळावं त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. कारण मी पण गरीब परिस्थितीतून आलेलो आहे. मी एका खेड्या गावामध्ये भादली माझं मूळ गाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. अगदी खेडेगावात बालपण गेलं. शिक्षण वैजापूरला झालं. काही दिवस 10वीपर्यंत औरंगाबाद, 11वी 12वी वैजापूर. माझं काही फारसं असं शिक्षण नाही. फक्त जीवनामध्ये काहीतरी वेगळं करण्याची माझी पहिल्यापासून अशी अतूट इच्छा होती. मी बरेच प्रयत्न केले. सुरुवातीला काही करताना सक्सेस झालो, काही वेळेस फेल झालो. पण मी माझी जी इच्छा होती की माझ्या हातून सामाजिक काहीतरी कार्य घडायला पाहिजे, माझ्या हातून चांगलं काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी आतोनात प्रयत्न करत गेलो. लग्ना अगोदर कीर्तनकर महाराज होण्यासाठी प्रयत्न केले पण तालास्वरात मी बसलो नाही. मग त्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर काही दिवस मी शेती केली. शेतीतही मला आनंद असा वाटत नसल्यामुळं काहीतरी करण्याची धडपड होती. मग मुलं घडवण्यासाठी मुलं शिकण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरला आलो. आणि छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर महाराष्ट्र पब्लिक स्कूलला इंग्लिश मिडियमला मुलाचं शिक्षण झालं. माझ्या दोन्ही मुली इंजिनियर झाल्या. आज दोन्ही माझे जावई इंजिनियर आहे आणि मुलगासुद्धा इंजिनियरच्या फायनल इयरला आहे. भगवंताच्या कृपेने गरीब परिस्थितीतून मेहनत करून LICचं काही काम करत आणि अशा पद्धतीने मुलाचं शिक्षण केलं. हे करत असताना एक छंद होता, दुसऱ्याचे लग्न जमवणे, दुसऱ्याचं चांगलं करण्याची एक आवड होती. त्या आवडीचं रूपांतर मी पुढं व्यवसायात दिलं आणि आज माझ्याकडं 4 मुलं आहे आणि फुल टाईम मी हेच काम करतो. एक छोटीशी उदरनिर्वाह चालवण्यासाठी 5,000 रुपये माझी वार्षिक नाव नोंदणी फी पण आहे. तसेच 6 महिन्याकरता 3,000 रुपये फी आहे.
अशा पद्धतीनं मी हे वधूवर सूचक केंद्र चालवतो. आणि हे चालवत असताना गरीब, शेतकरी, विधवा, घटस्फोटित अशा ज्या काही मुली आहे, अनाथ मुली आहे, त्यांचे लग्न आम्ही मोफत करतो. मेळाव्यात करतो किंवा एखाद्या सामूहिक विवाह संस्थेमध्ये नावनोंदणी करून आणि त्या ठिकाणी त्यांना लग्न लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जे जे आमच्या परिस्थितीनुसार आम्हाला शक्य होईल तेवढी सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि मला तुमचं सर्वांचं प्रथम आभार मानावं लागेल की गेल्या 2च महिने झाले मला यूट्यूब चॅनल चालू करून तुम्ही इतका प्रतिसाद दिला. मी स्वप्नातसुद्धा बघितलं नव्हतं की माझ्या हातून एवढं चांगलं कार्य घडेल, मी इतकी चांगली सेवा देऊ शकतो. आज 2-2.5 महिन्यात माझे जवळजवळ 8-9 हजार सबस्क्रायबर झाले. आणि दररोज मला सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या भागात कधी मी गेलो नाही, कधी माझा परिचय नाही, पण त्यांचासुद्धा भरपूर असा प्रतिसाद मिळाला. अक्षरशः सांगली, सातारा विभागातील कोल्हापूर तिकडचे काही मुलांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं. आपली वेबसाईट पण आहे www.parthmaratha.com नावानं. या वेबसाईटवर सांगली, सातारा तिकडच्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलं. बऱ्याच पालकांनी मला माझा फोनपे नंबरवरती 3,000 किंवा 5,000 रुपये पाठवून सहकार्य केलं. असं सहकार्य तुमचं कायम स्वरूपी असावं, माझ्या हातून चांगली सेवा घडावी हीच मी भगवंताकडे मागणी करतो. आणि अशाच पद्धतीने आपण दररोज नवनवीन व्हिडिओ बघत राहू. हा माझा एक छोटासा परिचय होता, तो मला द्यावासा वाटला. का मीही तुमच्यातलाच आहे, गरीब सर्वसाधारण कुटुंबातला आहे. भगवंताच्या कृपेने, सगळ्यांच्या कृपेने आता मुलं माझे मोठे झाले, मुलीचे लग्न झाले. मला एक नात पण आहे, ती आता बालवाडीत जाते. असा सगळा परिवार सुखी आनंदी आहे. मलाही वाटतं की माझ्या हातून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा. आणि दुसऱ्याचं ज्यावेळेस लग्न जमतं त्यांच्या चेहऱ्यावरलं जे हास्य, जे प्रेम मिळतं ते पैशा पलीकडं असतं. म्हणून काही पैसे भरतात, काही भरत नाही. कोणी स्टेटस बघून लग्न करतात, कोणी मेळाव्यात बघून लग्न करतात, कोणी यूट्यूब चॅनलद्वारे स्थळ घेऊन लग्न करतात, फ्रीमध्ये लग्न होतात. पण मला जो आनंद मिळतो त्या माझ्या पैशाच्या खूप काही पलीकडे मिळतो. तर असाच आनंद तुम्ही देत राहा. मी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी सेवा देण्याचा प्रयत्न करीन. फक्त एक विनंती आहे, माझा जे काही व्हिडिओ मी पाठवतो ते तुम्ही मित्रमंडळी शेअर करा. आपले नातेवाईक त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला दररोजची माझी माहिती मिळत राहते. माझ्याकडून कळत नकळत काही चुका घडत असेल तुम्ही मला निश्चित कमेंट करून सांगा. मला कुणाच्याही कमेंटचा राग येणार नाही, कारण जीवनात मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे आणि त्याकडून चुका ह्या घडणारच. पण जर कोणी त्या चुका जागेवर सांगितलं, त्याला सावध केलं, ती व्यक्ती सुधारते. तसं मी पण एक व्यक्ती आहे आणि माझ्याकडूनही काही जीवनामध्ये चुका घडत असतील, बोलण्याच्या ओघात, तर निश्चित कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझं कार्य चांगलं वाटलं तर मला व्हिडिओच्या संपल्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा खरोखर तुमचं कार्य चांगलं आहे. आणि जर हे सगळं माझं बघून जर तुम्हाला काही माझ्या ह्याच्यात काही उणीव भासत असेल तर निश्चित मार्गदर्शन करा. मी ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करतो. अशाच पद्धतीनं आपण दररोज नवीन व्हिडिओ बघत राहू आणि यूट्यूब चॅनलद्वारे जास्तीत जास्त लग्न जमवण्याचा प्रयत्न करू. तर चला, आमचे ऑफिस आहे शंग्रीला कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कार्तिक हॉटेल शेजारी, छत्रपती संभाजीनगरला. अगदी मोठ्या बसस्टँडजवळ, सिद्धार्थ गार्डनच्या अगदी जवळ माझं ऑफिस आहे. बाहेर गावून येणाऱ्या व्यक्तीला फक्त बसस्टँडला उतरले का पायी 5 मिनिटाचा रस्ता आहे. जास्त रिक्षा करायची गरज नाही, कुठं शोधायची गरज नाही. बसस्टँडवरून उतरले
ऑफिसला या. ज्यांना जर येणं जमलं नाही त्यांनी एक फोन करा. माझ्या ऑफिसमध्ये 4 मुलं आहे, कोणीतरी जाऊन बस स्टँडवरून त्या व्यक्तींना ते घेऊन येतील. जेवढं माझ्या हातून शक्य आहे तेवढं मी करण्याचा निश्चित प्रयत्न करणार. जोपर्यंत माझ्यात ताकद आहे काम करण्याची तोपर्यंत करणार. तुमचं सहकार्य भेटलं तर माझी एनर्जी निश्चित वाढते. म्हणून आता 10 वाजले, झोपीचा वेळ झालेला आहे, पण तरीही व्हिडिओ काढून तुम्हाला काहीतरी सांगावंसं वाटतं आणि म्हणून मी सांगत असतो. तर अशा पद्धतीनं तुमचं सगळ्यांचं सहकार्य आणि भगवंताची कृपा म्हणून आज आपण हे कार्य मी व्यवस्थितपणे पार पाडतोय. तर एवढीच विनंती आहे की ही माहिती सर्वांपर्यंत पोहोच करा. ज्यांचे कोणाचे लग्नाचे मुलं मुली बाकी असेल त्यांच्यापर्यंत आपला नंबर, आपला ऑफिसचा ॲड्रेस गेला पाहिजे. आणि अशा पद्धतीने तुमचं सहकार्य लाभलं तर औरंगाबादला तर आता माझं आहेच चांगलं कार्य, परिसरात नाव आहे. तसं पुण्यामध्ये सुद्धा मला 2025पासून मी मेळावे घेऊन आपलं पुणे विभागामध्ये जास्तीत जास्त मदत करून आणि चांगल्यात चांगलं लग्न जमवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर तुमचं सहकार्य असावं. काही चुकलं तर मला कमेंट करून सांगा आणि काही अजून सुधारणा करायची असेल तेही सांगा. आणि अशाच पद्धतीनं सहकार्य करून यूट्यूब चॅनलला जर कोणी नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा. कारण जेवढे सबस्क्रायबर वाढणार तेवढा आपलं कामाची गती वाढणार. प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ मी देण्याचा प्रयत्न करणार. तर चला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ उद्यापासून आपण बघत राहू. जी काही माझी जीवनातली व्यथा होती, माझ्या जीवनातलं जे काही मी बालपण, शिक्षण आणि जे काही माझं कार्य होतं त्याबद्दल सांगावंसं वाटलं, मी सांगितलं. काही कळत न कळत चुकलं असेल तर आपलासा म्हणून समजून घ्या आणि सहकार्य करत राहा.